नमस्कार मित्रांनो, अधिक मासात घरातल्या कुंडीत तुळस आपोआप उगवली तर मिळतात हे शुभ संकेत. सध्या अधिक मास सुरू आहे आणि 15 जून रोजी तो संपणार आहे. या कालावधीत तुम्हालाही तुळशीच्या रूपात काही बदल दिसतात का, ते जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये तुळशीच्या रूपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे. त्यातच अधिक मासाच्या, ज्याला पुरुषोत्तम मासही म्हणतात, पावन पर्वावर जर तुमच्या घरात किंवा कुंडीत तुळशीचे रोप आपोआप उगवून आले असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार हे अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक संकेत मानले जातात. अधिक महिन्यात तुळशीचे आपोआप उगवणे हे वरदान मानले जाते. यामागील मुख्य संकेत याप्रमाणे. भगवान विष्णू आणि प्रभू श्रीकृष्णांना तुळस अत्यंत प्रिय आहे. अधिक मासात तुळशीचे स्वतःहून प्रकट होणे या गोष्टींचा इशारा देते. घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन. वास्तुशास्त्रानुसार घरात आपोआप तुळस उगवणे हे दर्शवते की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे संपली असून तिथे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू झाला आहे. अधिक मासातील हा बदल घरात सुख, समृद्धी आणि अफाट पैशांची आवक वाढवण्याचा संकेत देतो. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची घरावर अखंड कृपा राहते. रखडलेली कामे पूर्ण होणे आणि प्रगती होते. जर तुमची अनेक कामे बऱ्याच काळापासून रखडली असतील, नोकरीत बढती मिळत नसेल किंवा व्यवसायात सतत तोटा होत असेल तर आपोआप उगवलेली तुळस हा एक शुभ संदेश आहे. येत्या काळात तुमच्या अडचणी दूर होऊन तुम्हाला नशिबाची साथ लाभणार आहे आणि प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होणार आहेत, अशी धार्मिक मान्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे उत्तम आरोग्य आणि संकट निवारण. तुळस हे आरोग्याचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. अधिक महिन्यात तुळशीचे रोप आपोआप येणे म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारणार आहे. जर घरावर एखादे मोठे संकट किंवा आजारपण येणार असेल तर तुळस ते संकट स्वतःवर घेऊन घराचे रक्षण करते, असे शास्त्र सांगते. तुळशीबाबत घ्यावयाची महत्त्वाची काळजी. रोपाचे जतन करा. आपोआप उगवलेले हे तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानून त्याचे नीट संगोपन करा. त्याला नियमित पाणी घाला आणि ते सुकणार नाही याची काळजी घ्या. दिशा आणि स्वच्छता. जर ते रोप अस्वच्छ जागी किंवा दक्षिण दिशेला उगवले असेल तर ते अत्यंत काळजीपूर्वक काढून उत्तर पूर्व किंवा उत्तर पूर्व ईशान्य दिशेला असलेल्या कुंडीत लावावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.